या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग आपल्या सोबत आहेत। या संदर्भात माहिती देण्यासाठी मृत्युंजय, या ठिकाणी आपण पाहतोय की बिंदूने चक्क यू टर्न केलेला आहे। पोलीस त्याच्या यू टर्न कडे कसं पाहतायत, पोलिसांचं काय म्हणणं आहे? अश्विन, नक्कीच जशा प्रकारे बिंदूने माहिती दिली की गुरुनाथचा ऐसा काही लेणं देणं नाही आहे, तो जे पुढचा तपास होईल त्यामध्ये कळेल। पण मुंबई पोलीस या जो वक्तव्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये, कारण मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे खूप पुरावे आहेत। सध्या आजही बिंदूलाही पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलेला आहे, कारण मुंबई पोलीस असं सांगितलं त्याच्याकडे व्हिडिओग्राफी आहे। व्हिडिओ जे समोर बसून जे चौकशी झाली होती त्यामध्ये बिंदूने खूप कबुली केली आहे की गुरुनाथ मध्ये होता, इन्व्हॉल्व होता। सध्या जे आपल्या क्राईम ब्रांचच्या सूत्राकडनं जे माहिती मिळत आहे की गुरुनाथ कडनं जे डायरी सापडलेली आहे, चेन्नईची टीम, एक क्राईम ब्रांचची टीम चेन्नईला रवाना झाली होती, त्यामध्ये डायरी सापडलेली आहे, काही पुरावे सापडलेले आहेत। त्यामध्ये असं कळतंय की गुरुनाथ टीमची जो माहिती होती, सीएसटी टीम बॅटिंग करणार, बॉलिंग करणार, टीमचं कॉम्बिनेशन काय राहणार, टॉस जिंकल्यानंतर पहिले कोणती फलंदाजी करणार किंवा गोलंदाजी करणार, त्यांचं बॅटिंग कंपोजिशन काय असणार, किती स्पिनर खेळायचा, हे सगळे जे माहिती होता तो गुरुनाथ बिंदूला पाठवायचा आणि बिंदू जे बेटिंग करायचं त्या बुकीला पाठवायचा आणि नंतर हे सगळं बेटिंगचं नेक्सस वर्क करायचा। पण सध्या जे मुंबई पोलीस आहे ते याच्यावर विश्वास ठेवत नाहीये, त्यांच्याकडे खूप पुरावे आहेत आणि उद्या गुरुनाथच्या पोलीस कोठडीसाठीही क्राईम ब्रांच मागणी करणार आहे, कारण त्यांना अजूनही खूप पुरावे मिळालेले आहे। असून जे एक महत्वाची माहिती मिळालेली आहे की असद रौफ जो पाकिस्तानचा अंपायर होता, असद रौफ बरोबरही खूप महत्वाचे पुरावे मिळालेले आहेत। असद रौफला जे सिम कार्ड दिले गेले होते बिंदूने दिला होता। बिंदूने जेव्हा लास्ट टाइम त्याला फोन केला आखरी वेळा, त्यावेळी त्याने सांगितलं की सिम कार्ड डिस्ट्रॉय करून दे। त्याच दिवशी 16 तारखेला हे 3 खेळाडूंना अटक करण्यात आलेला होता। त्या दिवशी त्याने सिम कार्ड डिस्ट्रॉय करण्याचा माहिती कॉल केला होता। सध्या मृत्युंजय, या सगळ्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जसं तू सांगतोस की समोरासमोर चौकशी झालेली होती दोघांची, याआधी पुन्हा एकदा अशा प्रकारची चौकशी होऊ शकते, कदाचित नवीन धागेदोरे हाती घालण्यासाठी हिमांशु रॉय यांनी या संदर्भात काही सांगितलंय? नक्कीच हिमांशु रॉय बरोबर आपली जे माहिती दिली त्याने की टिंकूची कस्टडी मिळालेली आहे मुंबई क्राईम ब्रांचला। आतापर्यंत टिंकू दिल्ली पोलीसच्या कस्टडीमध्ये होता, पण आता त्याला रिमांड मिळालेला आहे। सध्या इकडे कोर्टमध्ये हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहे मुंबई क्राईम ब्रांच आणि टिंकू, गुरुनाथ मैप्पन आणि बिंदू दारासिंग या तिघांना समोर बसून पुढची चौकशी करणार आहे आणि त्यामध्ये बुकीचा आणि हा नेक्सस कसा काम करत होता आणि यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहे त्याचा उघड होणार आहे। मृत्युंजय, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घेतोच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। जाऊया पुढल्या बातमीकडे।